बरोबर 7ला मूर्तीची स्थापना केली आणि पोरांनी एका तासात बायकासलं डेकोरेशन केले मस्तपैकी. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून घरच्या गणपती दर्शन घेतलं. मग पावलं आपलं आपण वळी ते आपल्या मंडळाच्या गणपतीकडे. मंडळाला तर अजून तर कोण आलं नव्हतं. मग रात्रभर दरवाजाचा आत असणारा गणपती आता जरा मोकळा करूया म्हणलं. म्हणजे दरवाजा उघड्या. आणि हे बघा की आमचं शेड कसलं मारलंय मस्तपैकी आमच्या मंडळानं. मग जरा लोटझाड करून घेतली. मग गणपतीचं दर्शन घेतलं आणि मी दर्शन घेऊपर्यंत काय राहुल पण मागणं आलाच की. मग त्यानं पण दर्शन घेऊन टाकलं. दर्शन घेऊन जाऊया म्हटलं आपल्या दुकानला. आणि आज मंडळात आमचा आणि ऋषिकेश माळी यांनी प्रसाद देणार होते. मग आचार्याला 4 वाजता आणि आज मिळून लय फर्स्ट क्लास होतं. बघा की भरलेलं वांग, चपाती, फ्रूटखंड, भुकनाच नुसता. आणि आज आरतीचा मान अक्षय, मी आणि चंदू यांचा होता. मग आमच्या घरच्यांनी येऊन फर्स्ट क्लास अशी रांगोळी काढून घेतली. कसली रांगोळी खतरनाकच हा. मग आरतीच्या अगोदर गणपतीची पूजा करून घेतली. मग आरतीला सुरुवात झाली. वाणी रक्षावी सुरवर वंदना, जय देव जय देव. आरती झाल्यावर पहिल्यांदा मग लेडीची पंगत बसवली आणि ह्या काय लवकर उठते तुम्ही आता होटेल मग होटेल म्हणत 15-20 मिनिटं खाल्लीच ह्यानी. मग बायकांचं आवडल्यानंतर गड्यांची पंगत बसली आणि जेवण असलं फर्स्ट क्लास झालं होतं. त्यामुळे काही लवकर आवडती ती प्रत्येकानं रुंदाटच लावलं. मला एकदा कधी बसतोय असं झालं होतं. आणि परत एकदा ताट समोर आलं. ताट बघून तर काय तोंडाला पाणी आवरूनच. माझ्या साईडला बसलेली बघा की दोघांनी 3-4 फ्रूटखंडच्या वाट्याच वाढल्या भुकनाच नुसता. आणि ह्यो आलाय सगळ्यात शेवटला आणि जबरदस्ती नको 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 म्हणताना वाढला. बघा की आता कसं हां इथं आमचं जेवाय चालू होतं आणि तिकडे बायकांचं प्रॅक्टिस चालू होतं. मग आता हाय मिरवणुकीला दणकाच नुसता.